तिन्ही नगर परिषदमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मोठं यश प्राप्त होईल। आम्ही कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत काम करत आहोत। तळेगाव आणि लोणावळ्याला तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला। एकत्र आलेले असले तरी त्याचा निवडणुकीत काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यापासून आपण बघतोय की सगळीकडे राज्यभरामध्ये प्रचंड चुरशीचं वातावरण आहे। सगळीकडे लढती ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत, कारण छाननी वगैरे होऊन अर्ज माघारी घेण्याची सगळी प्रोसेस झाली आहे। मी आता खरं तर पुण्यातल्या तळेगाव, दाभाडे, लोणावळा आणि वडगाव मावळ या जे महत्वाचे खरं तर मतदारसंघ आहेत, या तीनही मतदारसंघांचं खरं तर नेतृत्व किंवा त्यांची जी काही जबाबदारी आहे महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा विशेषतः भाजपच्या माध्यमातून असेल, ती ज्यांच्यावरती आहे। माझ्याबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत तुमच्यावर असलेली जबाबदारी आणि निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीच्या नियोजनामध्ये प्रामुख्याने मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे नगर परिषद, लोणावळा नगर परिषद आणि वडगाव नगर पंचायतीच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थाने खूप मोठी आघाडी घेतल्याचं चित्र मावळ तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे। खऱ्या अर्थाने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या नगर परिषदेच्या ठिकाणी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीला त्या ठिकाणी पूर्ण अधिकार दिले होते। त्या माध्यमातून लोणावळा आणि वडगाव या दोन ठिकाणी आम्ही कमळ चिन्हाच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे केलेले असून तळेगाव नगर परिषदमध्ये युती करून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा कमळ चिन्हावर उभा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेतल्यानंतर तळेगावमध्ये आम्ही युती म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहोत। मला विश्वास आहे तिन्ही नगर परिषदमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मोठं यश प्राप्त होईल हा विश्वास व्यक्त करतो। पण सर, आपण जर बघितलं तर एकाच ठिकाणी युती झाली महायुती म्हणून, मात्र दोन ठिकाणी झाले नाहीत। काय नेमकी कारणं वाटतात? या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे विरोधक आहेत त्यांच्याकडून तुमच्यावरती सुद्धा आरोप केले जातात की तुमच्यामुळे ही युती होऊ शकली नाही। आमच्या पक्षाची कार्यपद्धती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या ठिकाणच्या कमिटीने तो निर्णय घेतलेला आहे। लोणावळ्यात आमच्या कमिटीने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला की आम्हाला या ठिकाणी युती करायची नाही, स्वतंत्र लढायचं। वडगावमध्ये देखील तीच भूमिका घेण्यात आली। त्यामुळं तिथल्या स्थानिक कमिटीने घेतलेला निर्णय आम्ही मान्य करून निवडणुकीला सामोरे जात आहोत। पण या सगळ्यात आपण जर बघितलं तर महत्वाचं म्हणजे तुमचे मित्र पक्ष असणारा अजित पवार गट आणि विरोधक असणारे शरद पवार गट दोघंही एकत्र आलेले आहेत तुमच्या उमेदवाराला कुठेतरी आव्हान देण्यासाठी। काय होईल असं वाटतं? विश्वास वाटतो या दोन्ही लढतींमध्ये? निवडणुकीच्या निकालातून दिसून येईल याचा काय परिणाम होतोय तो। कोणत्या विकास कामांच्या जोरावर किंवा काय नेमकी स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाताय? खरं तर ते जरी एकत्र आलेले असले तरी त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल असं चित्र आहे आणि येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही विकासाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करत आहोत आणि मोठ्या प्रमाणात या तिन्ही ठिकाणी यश प्राप्त होणारच आहे। परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी कसा मिळेल, या शहराचा जो मागच्या काळात वडगाव नगर पंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे, या संदर्भातला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो रद्द करून वडगावला एक नवीन दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी होईल। तळेगाव आणि लोणावळ्याला तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला, विकासाची कामं झाली, त्या विश्वासावर लोक आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करतील। सर, एक शेवटचा प्रश्न आहे। या सगळ्यामध्ये तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे या तीनही मतदारसंघांच्या माध्यमातून। तुम्ही तुमच्या वरिष्ठांना काही शब्द दिलाय, आश्वासन दिलंय? आम्ही कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत काम करत आहोत। पक्षाने जो आदेश आम्हाला दिलेला आहे त्याला अनुसरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असताना पक्षाच्या संपूर्ण सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीत पक्षाने उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे आणि त्याला निवडून आणणं हेच खऱ्या अर्थाने आमचं कर्तव्य आहे।
नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर बाळा भेगडे होते आणि जसं त्यांनी सांगितलं की पूर्ण ताकदीनिशी ते या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहेत आणि विकास कामांच्या जोरावर त्यांचे जे उमेदवार आहेत ते सगळेच निवडून येतील अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.